हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. चल थँक्यू. मी तुला घालतो. हॅलो. तर आज आहे आमची 4th मॅरेज ॲनिव्हर्सरी आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि मी सुद्धा खूप खुश आहे. कारण आजच्या दिवशी छान मंगळसूत्र गिफ्ट मिळाले आणि हे मंगळसूत्र सगळ्यांकडून आहे, आई-बाबा आणि ह्यांच्याकडून. तर ते आजच्या दिवशी घातलं आहे. ॲक्च्युली हे मंगळसूत्र 2 वीक आधीच आलं होतं, पण म्हटलं ॲनिव्हर्सरी जवळ येते तर त्याच दिवशी आपण त्यांच्या हातून घालून घेऊयात. आणि काय कोइन्सिडन्स बघा, आजच्याच दिवशी मी माहेरून सासरी गेले होते आणि सेम ह्यावर्षीसुद्धा मी आधी माहेरी आहे आणि मग लगेचच आम्ही इथून सासरी जायला निघणार आहे आणि सेम गेल्या वर्षीसुद्धा तसंच होतं. तर आधी माहेरच्यांसोबत छान ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली, केक वगैरे कटिंग केलं आणि त्यानंतर मग सासरी जायला निघाले. तर सेम ह्यावर्षीसुद्धा तसंच आहे. कारण दरवर्षी मी मम्मी-पप्पांसोबत गावी येते, त्यांच्याकडे पूजा असते त्यामुळे आणि मग ती पूजा वगैरे झाली की त्यानंतर मग सासरी जायला निघते. तर इकडेसुद्धा सगळं झालेलं आहे. तर ह्यावर्षी मी मम्मी-पप्पांना म्हटलं की केक आणू नका, कारण आम्हालासुद्धा जायला मग उशीर होईल. कारण तिकडेसुद्धा सगळेजण आमच्या आतुरतेने वाट बघतात, स्पेशली उर्वीची. तर म्हटलं लवकर आम्हाला निघायचं आहे आणि जाता-जाता एक छोटं वॉटर पार्क थोडं एन्जॉय करणार आहोत. त्यामुळे मग घरी जायला उशीर होईल त्यामुळे म्हणून लवकर आता इथून निघणार आहोत. तर इथे मम्मी-पप्पांनी, आजी, वहिनी, भाऊ सगळ्यांनी आम्हाला छान ओवाळलं आणि त्यानंतर मग गोडाचा शिरा वहिनीने केला होता. तर तो सुद्धा आम्ही एन्जॉय केला आणि इकडून मग जायला निघणार आहोत. किती लकी आहे मी. तर कारण आजच्या दिवशी दोन्ही घरांचं प्रेम मला मिळतं. माहेरचं आणि सासरचं आणि दोन्ही ठिकाणी छान सेलिब्रेशन होतं. तर त्यामुळे खूप बरं वाटतं आणि कोणाला आवडणार नाही. दरवर्षी जर अशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली तर. मी तर खूपच खुश आहे. तर इकडे बाकी सगळे खुश होते आणि इथून सगळ्यांना बाय करून आता आम्ही इथून जायला निघालेलो आहोत. बाय कर. हाय हाय बाय बाय. तर घरी जाता-जाता इथे एक छोटा वॉटर पार्क आहे, तर त्याला भेट दिली. तिथे थोडंफार एन्जॉय केलं. त्याचा फुल व्लॉग लवकरच येईल, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. त्यानंतर घरी गेलो, आई-बाबांना भेटलो. त्यानंतर ओजू आणि श्रेयन ताईंची 2 मुलं, त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही रात्री एका ढाब्यावरती आलो. मस्त नॉन-व्हेज एन्जॉय केलं. घरी जाता-जाता आईस्क्रीमसुद्धा एन्जॉय केलं. तर असा आमचा दिवस पूर्ण फॅमिलीसोबत आम्ही सेलिब्रेट केला. दरवर्षी अशीच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होत आमची. तर खूप मस्ती मजा एन्जॉय केलं. तर आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात. बाय बाय. जाता जाता सगळ्यांनी आईस्क्रीमसुद्धा एन्जॉय केलं. चलो गुड डे.